नवऱ्या मुलींनो, स्वतःच्या लग्नाची साडी खरेदी करताना किती चुका करता तुम्ही? हॅलो एव्हरीवन, वेलकम टू प्रथा. दिस इज कविता कोपरकर. सिल्कच्या साड्यांचं शॉपिंग म्हणलं की नवरी मुलगी आणि लग्न घर हे तर आलंच. नवऱ्या मुलीच्या साडी शॉपिंगसाठी जेव्हा प्रथामध्ये खूप जण येतात तेव्हा असं होतं की बाप रे, टेन्शन, प्रेशर, कन्फ्युजन, डिस्कशन्स यामध्ये इतके गोंधळून जातात की असं होतं बाप रे, ह्यापेक्षा एकटी ब्राईड एकदा कधीतरी आली तर बरं पडेल. हा व्हिडिओ खास नवऱ्या मुलींसाठी, ब्राईड्ससाठी आहे. त्यांच्या लग्नातली साडी सिलेक्ट करताना काय काय चुका टाळल्या पाहिजेत, काय अशा चुका होतात जेणेकरून कधीतरी चुकीची साडी निवडली जाते, नंतर घरी जाऊन असं वाटतं नाही यार ही नाही आहे चांगली साडी, किंवा आपल्या लग्नात साडी नेसल्यानंतर चुकून असं होतं की माझी साडी तेवढी स्पेशल आहे का, अजून कोणाची तरी सिमिलर आहे का, असे डाऊट्स मनात यायला लागतात. 6 अशा चुका आहेत ज्या तुम्ही नक्की अवॉइड करा जेणेकरून तुमची साडी परफेक्ट चॉईस होईल. सगळ्यात पहिली मिस्टेक, लग्न शॉपिंग करायला, साडी शॉपिंग करायला जेव्हा नवरी मुलगी येते तेव्हा सगळ्यांचे ओपिनियन्स ऐकते. सगळ्यांचे ओपिनियन्स ऐकते ते बरोबर आहे, पण एक काहीतरी स्वतःचा मनाचा आवाज ऐका, हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. अशी चूक करू नका की 4 लोक म्हणतायत ही साडी छान आहे म्हणून मी घेतली आणि मग घरी जाऊन तुम्हाला असं कदाचित वाटू शकेल अरे पण मला तो कलर जास्ती आवडत होता, तो पिंक जास्ती आवडत होता ह्या पिंकपेक्षा. त्यामुळे जरी तुमच्याबरोबर तुमची आई, मावशी किंवा सासरचे किंवा सासूबाई असे कोणी 4, 5, 6 जण शॉपिंगला आले असतील तरी स्वतःच्या मनाशी ठरवून घ्या आपल्याला कुठली साडी हवी, आपल्याला कुठले कलर्स मनात आहेत किंवा आपल्याला काय प्रकार डोक्यात आहे. आणि ते बघता बघता कितीही तुम्हाला ओपिनियन्स मिळाले तरी सुद्धा स्वतःचा ओपिनियन सर्वात इम्पॉर्टंट आहे आणि तो सर्वात जास्ती मॅटर करतो. हे करताना तुम्ही एक करू शकता की अशी एक व्यक्ती त्या 4-5 जणांमध्ये ठेवा जिचं चॉईस आणि तुमचा चॉईस खूप मॅच होतो. ती तुमची आई असेल, तुमची बेस्ट फ्रेंड असेल, एखादी बहीण असेल की जिला तुमचा चॉईस आणि तिचा चॉईस ही वेवलेंथ जुळते. आणि मग 4 लोकांचे ओपिनियन जरी असतील तरी त्या एका व्यक्तीचा ओपिनियन आपल्या मताशी जुळत असेल तर त्या मताला जास्ती महत्त्व द्या. दुसरी चूक अशी होते की एखादा टाईप आपण मनातनं एलिमिनेट करून टाकतो की मला ना पैठणी नाही घ्यायची, मला कांजीवरम नाही घ्यायची, गढवाल वगैरे मला नकोय, असं तुम्ही एक मनात ठरवून टाकता. पण तेव्हा काय होतं, पैठणी या प्रकारात असंख्य प्रकार आहेत. ब्रोकेड्स आहेत, बॉर्डर्स मुनिया असतात, बॉर्डर्स नारळी असतात, काहींना बुट्टे वेगवेगळे असतात, पदरांमध्ये मोरच नाही अशाही पैठण्या असतात. पण आपण काय करतो, पैठणी नाही असं म्हणलं की एक खूप सारा चॉईस तुम्हाला जो अवेलेबल आहे तो एलिमिनेट करून टाकतो. कांजीवरम नाही असं म्हणलं तर तुम्हाला पेस्टल कांजीवरम्स आहेत, ट्रेडिशनल कांजीवरम्स आहेत, रेखा स्टाईल कांजीवरम्स आहेत, टिश्यू, ब्रोकेड्स, विदाऊट बॉर्डर, असे अनेक प्रकार आहेत जे तुम्ही एलिमिनेट करून टाकता. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या लग्नाची साडी किंवा इम्पॉर्टंट ओकेजनची साडी बघताय तेव्हा हे लक्षात घ्या की एक टाईप एलिमिनेट करून टाकू नका. उघड्या डोळ्यांनी त्या टाईप मधले सर्व प्रकार बघा. कुठली एक स्पेसिफिक साडी तुम्हाला आवडतीये ती चूज करा डिझाईन नुसार, मग तुमचा चॉईस परफेक्ट होईल. तिसरी चूक अशी होते की आपण साड्या सिलेक्ट करताना, आता मला 3 साड्या समजा लग्नाचे 3 ओकेजन्सना सिलेक्ट करायच्या आहेत. मी एक ब्लू सिलेक्ट केली, एक येलो सिलेक्ट केली आणि एक ग्रीन सिलेक्ट केली. छान वेगवेगळे रंग सिलेक्ट केले. पण मी त्या साडीची बॉर्डर आणि पदरकडे लक्षच दिलं नाही आणि घरी गेल्यानंतर लक्षात येतं अरे तिन्ही साड्यांचे ब्लाऊज पिंकच झाले, बॉर्डर पिंकच झाली, पिंकच्याच 2-3 शेड्सचे ब्लाउजेस आता होणार आहेत, आता काय करायचं. तर साड्या सिलेक्ट करताना जेव्हा तुम्ही कलर्स बघताय तेव्हा ते कलर कॉम्बिनेशन्सचा विचार करा, फक्त साडीचं बॉडीचा कलर ह्याचा विचार करू नका. चौथी इम्पॉर्टंट चूक जी खूप जणींची होते ते म्हणजे तुम्ही जेव्हा साडी शॉपिंगला येता तेव्हा तुम्ही दमून भागून शॉपिंगला येता, मान्य आहे, पण ड्रेसअप चांगलं करून या. खूपदा असं होतं की खूप कॅज्युअल टी शर्ट, स्लीवलेस गंजीज किंवा एखादा अगदी सिम्पल चुरगळलेला कुर्ता, साधा प्लेन आपण घालून येतो आणि मग त्याच्यावर कुठलीही साडी अंगावर ठेवली तरी ती उठूनच दिसत नाही. जेव्हा तुम्ही साड्यांची खरेदी करायला येताय, तुमच्या लग्नाच्या साडीची खरेदी करायला येताय तेव्हा एखादा छान सिल्कचा कुर्ता ड्रेसअप करून या की जेणेकरून तुम्हाला आतून पण फेस्टिव्ह वाटेल, आरशात बघितल्यावर तुम्ही फेस्टिव्ह दिसाल आणि कुठलीही साडी एका लेवलची तुमच्यावर खुलून दिसेलच. 5वी मिस्टेक अशी होते की मला ही साडी आवडली, अंगावर ठेवून छान दिसते, सुंदर दिसते, अरे ही पण आवडली, ही पण छान आहे, ठीक आहे या 2 फायनल आहेत, असं करत करत आपण साड्या सिलेक्ट करून घेऊन टाकतो. आणि नंतर जेव्हा सगळ्या आपण घेतलेल्या साड्यात सीमान पूजनाला कुठली नेसू, हळदीला कुठली चांगली दिसेल, मग मेन लग्नाला ही नेसली तर मग सीमान पूजनाची खूपच हेवी दिसेल का, सगळं कन्फ्युजन होतं. पहिले ओकेजन मनात आणा,
मग त्या ओकेजनची साडी फायनल करा, मग पुढच्या ओकेजनकडे जा, हे लक्षात ठेवा. कारण काय होतं, साड्या नुसत्या सिलेक्ट करून उपयोग नाही. तुम्हाला ती कुठल्या वेळेला नेसायची, किती लोकांमध्ये नेसायचे, त्या फंक्शनमध्ये तुम्हाला विधी असणार आहेत का नुसतं उभं राहायचंय, याप्रमाणे त्या साडीचा चॉईस ठरतो. त्यामुळे ओकेजन आणि त्याची साडी असं एक एक स्टेप बाय स्टेप सिलेक्ट करत गेलात तर तुमचं शॉपिंग परफेक्ट होईल. आणि शेवटची महत्त्वाची चूक जी मला कॉमनली बघायला मिळते, प्रथामध्ये जेव्हा ब्राईड्स येतात खरेदीला, तेव्हा मी प्रत्येक ब्राईडला आवर्जून हे सांगते, समजावून सांगते की तुमच्या स्किन कलरचा न्यूनगंड किंवा स्किन कलरमुळे कुठलेही प्रेज्युडिसेस मनात आणू नका. मी गोरी आहे ना, मग मला जरा पेस्टल कलर्स डल दिसतात. मी सावळी आहे ना, त्यामुळे मला पेस्टल कलर्स खुलून दिसणार नाहीत. मी सावळी आहे ना, मग मला लाईट कलरने मी अजून डार्क दिसेल. मी सावळी आहे ना, मला खूप भडक कलर्स नको. मी गोरी आहे ना, मला खूप डार्क कलर दिला तर मी खूपच गोरी दिसेल, असं काहीही नसतं. प्रत्येक साडी, प्रत्येक शेड, प्रत्येक कलरचा एक एक त्या साडीची शाईन वेगळी असते. अंगावर घेतल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती तो लाईट कसा रिफ्लेक्ट करतो, तो कलर कसा रिफ्लेक्ट करतो, हे फक्त एका गोष्टीवरती ठरतं आणि ते म्हणजे तुमचे फीचर्स. तुमच्या चेहऱ्यावरचे उंचवटे, खड्डे, तुमच्या डोळ्यांचा शेप, ह्याप्रमाणे जे लाईट आणि शॅडोचा प्ले असतो तुमच्या चेहऱ्यावरती, त्याप्रमाणे एखादा रंग तुम्हाला खुलून दिसेल का नाही दिसेल हे ठरतं. नक्की लक्षात ठेवा, लाल रंग मला चांगला दिसत नाही असं तुम्ही ठरवू शकत नाही. एखादी लाल साडी तुमच्यावर चांगली दिसेल आणि एखादी नाही असं होऊ शकतं, कारण एखाद्यामध्ये गोल्डन जास्ती असेल, एखादा रेड कलर थोडा मरूनकडे जाणारा असेल. तो अंगावर ठेवल्यावर तुमचा चेहरा जर थकलेला, दमलेला, डल असा दिसत असेल, त्याचा अर्थ तो कलर तुम्हाला सूट होत नाहीये. एखादा कलर अंगावर ठेवल्यानंतर जर असं वाटत असेल छान लाईट अप होतोय, मी फ्रेश दिसते, छान दिसते, असा फील जेव्हा येतो तो कलर तुम्हाला सूट होतो. त्यामुळे कुठलेही कलर्स एलिमिनेट करू नका. तुमच्या स्किन कलर रिलेटेड कुठलाही कॉम्प्लेक्स बाळगू नका. ओपनली सर्व साड्या, तुम्हाला मनाला जी साडी भावेल ती अंगावर ठेवून बघा आणि मगच तुमचा निर्णय घ्या. तर साडी शॉपिंग करताना ह्या चुका नक्की टाळा. लक्षात ठेवा, साडी घेण्याची प्रोसेस ही तुमची एन्जॉयबल असली पाहिजे, प्लेझंट असली पाहिजे, ती आठवण तुमच्याबरोबर कायम राहिली पाहिजे, ना की तो एक्सपिरियन्स तुमच्यासाठी प्रेशरचा, टेन्शनचा आणि असं स्ट्रेसफुल नाही असला पाहिजे. तो स्ट्रेसफुल नसण्यासाठीच या चुका टाळण्याची गरज आहे. धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच. प्रथा बाय कविता कोपरकर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून कुठले विषय तुम्हाला माझ्याकडून ऐकायला आवडतील हे कमेंट्समध्ये लिहा आणि अजून असे नवीन नवीन व्हिडिओज मी करतच राहीन. थँक्यू.